झाला सर चालू. आता काल आपण नाऊन पाहिलं होतं, आज आपल्याला पाहायचं प्रोनाउन्स. प्रोनाउन म्हणजे सर्वनाम आणि प्रोनाउन्स अनेकवचन सर्वनामे. आता सर्वनाम म्हणजे काय सांगा प्रज्वल मगर. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. शाबास. आता इथं उदाहरण पहा. हरी इज ए क्लेवर बॉय. हरी कसा आहे? क्लेवर. मग आता हरी असा आहे, हरी तसा आहे, तर हरी ऐवजी आपण काय वापरायचं? ही. ही एक सर्वनाम आहे. हरी इज अ क्लेवर बॉय. ही इज माय फ्रेंड. ही इज माय कझन. म्हणजे हरी ऐवजी आपण ही वापरलेलं आहे. त्याचप्रमाणे दुसरं उदाहरण पहा. आय हॅव अ बुक. आता बुक निर्जीव आहे म्हणून बुक साठी आपण काय वापरलेलं आहे? इट. इट इज व्हेरी इंटरेस्टिंग. समजलं का? त्याच्यानंतर काइंड्स ऑफ प्रोनाउन्स म्हणजे सर्वनामांचे प्रकार. पर्सनल प्रोनाउन म्हणजे पुरुषवाचक सर्वनामे. आता पुरुषवाचक सर्वनामामध्ये सुद्धा 3 प्रकार पडतात. प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष. प्रथम पुरुष मध्ये येते आय. आय म्हणजे मी आणि त्याचं अनेक वचन वी. वी म्हणजे आम्ही. द्वितीय पुरुष मध्ये येते यू आणि ही. समजलं का? द्वितीय पुरुष मध्ये कोणतं येते? ही आणि यू. उलट सुलट झालं चालतं. यू किंवा ही किंवा यू. आणि त्याचा अनेक वचन यूच राहतं. यू म्हणजे तू एक वचनी, यू म्हणजे तुम्ही अनेक वचनी मध्ये येते. त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे त्याचा पुरुषवाचक सर्वनामाचा तृतीय पुरुष शी. शी इज माय मदर. समजलं? ती माझी आई आहे. परंतु आदरार्थी बोलताना शी इज माय टीचर म्हणजे त्या माझ्या शिक्षिका आहे. शी इज माय क्लास टीचर त्या माझ्या वर्ग शिक्षिका आहेत. समजलं का? नंतर इट. इट म्हणजे तो, ती, ते. तो, ती, ते. निर्जीव वस्तू आणि प्राण्यांसाठी इट वापरायचं. IT इट. इट इज अ बुक म्हणजे हे पुस्तक आहे. इट इज अ चेअर. समजलं का? आता झाड असलं इट इज अ ट्री. इट इज अ समजलं का? हे झालं एक वचनामध्ये. आणि अनेक वचनासाठी वापरतात दे. काय वापरतात? दे आर बॉईज. दे आर स्टुडंट. समजलं का? हा. त्याच्यानंतर प्रोनाउन्स मधला दुसरा प्रकार आहे इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन्स म्हणजे प्रश्नार्थक सर्वनामे. जवळपास ही 20 प्रकारची सर्वनाम आहे. त्याचा आपण आता एक एक पाहू. पहिलं समजा आपण घेतलं व्हॉट. हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे किंवा इंट्रोगेटिव्ह. व्हॉट इज युअर नेम. आणि प्रश्न झाल्यावर त्याच्या शेवटी काय देतात? प्रश्नचिन्ह. क्वेश्चन मार्क म्हणतात त्याला. समजलं का? व्हॉट. व्हॉट इज युअर फादर म्हणजे तुमचे वडील काय व्यवसाय करतात. समजलं का? वेअर डू यू लिव्ह म्हणजे तू कुठे राहतो.